ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते, ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णता जेवून तृप्त झाले आहेत, जे पुरुष शांतीरूपी वेलीला फुटलेली कोवळी पाने आहेत, जे पुरुष पूर्ण अवस्थेला फुटलेले अंकुर आहेत, जे सात्विक धैर्यरूपी मांडवांचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंद रूपी समुद्रात तुडुंब बुडवून भरलेले घट आहेत, ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षालाच पलीकडे हो असे म्हणतात, ज्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते, ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत, ज्यांचे चित्त मी असा जो सर्व व्यापक त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे, असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत. ते महात्मे सर्व काही माझेच स्वरूप आहे असे जाणून वाढत्या प्रेमाने मला भजतात. पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की आपल्या मनाच्या संकल्पाने देव म्हणजे एक उपास्य व मी म्हणजे एक उपासक निराळा आहे असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही. याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात. पण त्यांच्या सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे, तो तुला सांगतो, तो ऐक. त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चितांचा धंदा नष्ट करून टाकला, कारण त्यांनी पापाचे नावच नाहीसे केले. यमदमांना निस्तेजता आणली. तीर्थांना पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते त्या पदावरून उठविले व पापे करून लोक यमलोकात जात होते. पण ती पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी लोक यमलोकात जात नाही असे झाले. यम हे साधन म्हणू लागले की आता निग्रह कोणाचा करावा, कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मन कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले. दम हे साधन म्हणू लागले कोणत्या इंद्रियांचे दमन करावे, कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली. तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय. याप्रमाणे माझ्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भरतात. ते महात्मे प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवितात. अष्टांग योगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात. परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यता भेद ते मनात धरीत नाहीत. लहान मोठा अशी निवड करीत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. पूर्वी असे होते की कधीतरी एखाद्याने वैकुंठाला जावे, तेच यांनी सर्वच वैकुंठ केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखीत आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचाही अस्त होतो हा सूर्यात दोष आहे. महात्म्यांच्या ज्ञान उदयाचा कधीच अस्त होत नाही. त्यांना चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखाद्या वेळेस म्हणजे फक्त पौर्णिमेसच पूर्ण असतो, आणि हे महात्मे तर स्वरूप स्थितीने नेहमीच पूर्ण असतात. मेघ वृष्टी करण्यात उदार असतो, पण तोही ओसरतो. म्हणून तो मेघ या बोधाची सदैव वृष्टी करणाऱ्या महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे निसंशयपणे कृपाळू असे सिंह आहेत. जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहमी मोठ्या प्रेमाने नाचत असते, तो मी एक वेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही असत नाही. याशिवाय मी एक वेळ योग्यांची हृदये देखील उल्लंघन करून जातो. परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्याच पाशी अर्जुना मला शोधावे. ते महात्मे माझे गुण गाण्यात असे तृप्त झाले आहेत की त्या योगाने त्यास आपण कोठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्या ठिकाणीच आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ते महात्मे कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. अर्जुना,
याप्रमाणे माझे कित्येक भक्त माझी कथा करीत करीत चराचरांमध्ये संचार करीत असतात. मग कित्येक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने 5 प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळ बंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायाम रूपी चालू असलेल्या तोफा ठेविल्या. तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीने 17वी जी जीवन कळा हेच कोणी एक वेळ त्यांनी बळकावले. त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयात आत बांधून आणले. इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पाचे चतुरंग सैन्य म्हणजेच मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांना ठार केले. त्यानंतर जय झाला रे झाला म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूप ऐक्याचे एक छत्र चमकत असलेले दिसले. नंतर समाधी रूपी लक्ष्मीचे जे आत्मनुभव रूपी संपूर्ण राज्य सुख त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. याप्रमाणे हे माझे अष्टांग योगद्वारा होणारे भजन फार कठीण आहे. आता किती एक मला दुसऱ्या प्रकाराने म्हणजेच नमन रूप भक्तीने भजतात. तो प्रकार सांगतो, तो ऐक. तर वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसऱ्या पदरापर्यंत एक सूतच असते, त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्या वाचून दुसऱ्यास ते ओळखत नाहीत. ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मध्ये जे काही आहे ते सर्व माझे स्वरूप आहे हे जाणून मग मोठा लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता जो पदार्थ दृष्टी पुढे येईल त्यास परमात्माच समजून ते सरळ लोटांगण घालतात. त्यास आपल्या श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेच त्यांना आवडते. उंचावरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप जाऊ लागते, त्याचप्रमाणे समोर दिसलेल्या प्राणीमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. फळभाराने लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांपुढे ते नम्रपणाने लवतात. ते नेहमी निराभिमान होऊन राहिलेले असतात व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते जय जय या मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात. नमस्कार करीत असताना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजरित्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून ते माझी निरंतर उपासना करतात. अर्जुना, तुला ही श्रेष्ठ प्रतीची भक्ती सांगितली. आता ज्ञानरूप यज्ञाने जे माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. ही भजन करण्याची रीती तुला माहीत आहेच, कारण आम्ही या गोष्टी मागे तुला सांगितल्या आहेत. तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहे व हे देवाच्या प्रसादाचे कार्य आहे म्हणून अमृताचे भोजन मिळाल्यावर पुरे आता नको असे म्हणवेल का? अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंतःकरणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलावयास लागले. ते म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर मागे एकवार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता. परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, असे काय म्हणता? चकोर पक्षी असला तरच चंद्र उगवतो, एरवी उगवत नाही काय? महाराज, जगाला शांत करावे हा चंद्राच्या ठिकाणी स्वभावच आहे. आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात. त्याप्रमाणे आमची विनंती ही केवढी थोडी आहे. पण देवा, आपण कृपा सिंधू आहात. मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाच्या पीडा घालवितो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ही केवढी. परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच जावे लागते, त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो तरी ती देवांनीच सांगितली पाहिजे. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे
त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. तू उत्तम तऱ्हेने ऐकत आहेस, तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला. तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञामध्ये मूळ संकल्प हा पशु बांधावयाचा खांब आहे. पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे. नंतर पंचमहाभूतांचे जे शब्दस्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्य सामग्री असून अज्ञान हे तूप आहे. तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नी असून सुख दुःखादी द्वंद्वांविषयी जी चित्ताची समता ती यज्ञातील शुद्ध केलेला यज्ञाचा ओटा होय असे समज. आत्मानात्म विचार करण्याविषयीची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही सृकस्रुवा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. तो यज्ञ करणारा जीव स्वरूप अनुभवरूप पात्राने ब्रह्मविचाररूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे ही दोन्ही थांबतात. आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृत स्नानाचे वेळी आत्म ऐक्यरूपी पाण्याने स्नान करतो तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते शब्दाती विषय व इंद्रिये ही काही वेगळेपणाने समजत नाही, कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो, जागे झाल्यावर तो म्हणतो की स्वप्नात पाहिलेली होती ती सेना आता खरोखरची सेना नाही, तर स्वप्नामध्ये सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते. अशा अनुभवावर आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञानयज्ञाद्वारा ते या ऐक्य भावनेने माझे भजन करतात. अनादी कालापासून हे अनेकत्व असेच आहे, कारण जगातील पदार्थ एकसारखे एक नाहीत व त्यांची नामे रूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्या योगाने त्याचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव वेगवेगळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचे आहेत. अथवा जशा लहान मोठ्या फांद्या आहेत खऱ्या, परंतु त्या एकाच झाडाच्या असतात. ज्याप्रमाणे किरणे अनेक खरी परंतु एकाच सूर्याची असतात, त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती त्यांची भिन्न भिन्न नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभिन्न जो मी त्या मला ते जाणतात. अशा इंद्रियांना गोचर होणाऱ्या भेद प्रचितीद्वारा ते चांगला अभेद ज्ञान यज्ञ करतात. ते पुरुष स्वरूप ज्ञानी असल्या कारणाने विश्वातील वेगवेगळ्या पदार्थांच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत. उलट त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला ते पाहतात. जेव्हा ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते ते माझ्या स्वरूपा वाचून दुसरे काही नाही असाच त्यांचा बोध असतो. बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याला एक पाणी मात्रच आहे. मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. वाऱ्याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणाहून वेगळे झाले नाहीत आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. त्याप्रमाणे वाटेल तेथे वाटेल त्या भावाने वाटेल ते व्हावे अथवा न व्हावे, पण ते परमात्मा आहे असे सर्व त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. जेवढी ही माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचाही अनुभव असतो. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने मद्रूप होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते पुरुष नेहमी या विश्वाच्या समोर असतात. त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागली बाजू असे काही नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे, त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे
तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो. असे असल्यामुळे त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी त्यांच्याकडून ते सहजच होत असते. सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कुठे माझी उपासना होत नाही असे म्हणावे. असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यांना हे भजन घडत नाही. अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होत आहे. म्हणजेच सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्यालाच अर्पण होते, कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे. पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ते सहज अर्पण होणारे सर्व कर्म मला प्राप्त होत नाही. त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्मांचे विधान रूप यज्ञ कर्म देखील मीच आहे असे लक्षात येईल. मग वेदामध्ये करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जी अंगे व उपांगे यांसहित सर्व चांगली क्रिया होते, तो क्रियारूप यज्ञ ही मीच आहे. स्वाहा म्हणजे देवांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व स्वधा म्हणजेच पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न, या यज्ञाच्या कामी उपयोगात येणाऱ्या वनस्पतीही मीच आहे. यज्ञात हवन करण्याचे तूप व समिधा मीच आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरिता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे. यज्ञ कर्म करण्याकरिता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी तर माझे स्वरूप आहे. हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे. अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो तो जगाचा पिता मी आहे. ज्याप्रमाणे अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणे चराचराच्या बाबतीत माताही मीच होतो. उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे ते स्थान माझ्या वाचून खरोखर दुसरे नाही. प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मीच आहे. सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला जाणण्याची मुख्य गोष्ट म्हणतात आणि ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेद नाहीसा होतो, जेथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळख दूर होते, चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते, ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणतात ते सर्व मीच आहे. ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी यांचे मंदिर असा जो ओंकार तो मी आहे. त्या ओंकाराच्या पोटात अ, उ, म अशी अक्षरे होती व ती उपजता क्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रकट झाली. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. हे स्थावर जंगमात्मक सर्व जग महाप्रळय काळी ज्या मायेच्या पोटात साठते, ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते, ती परमगती मीच आहे. ज्याच्या योगाने प्रकृती जगते, ज्याने प्रकृतीचा अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते आणि जो या प्रकृतीशी तादात्म्य करून सत्व, रज व तम गुणांचा भोग घेतो, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मीच आहे. आकाशाने सर्वत्र ठिकाणी राहावे, वाऱ्याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळण्याचे काम करावे आणि पाण्याने वर्षाव करावा, डोंगरांनी आपले आसन सोडू नये, समुद्रांनी आपली असलेली मर्यादा उल्लंघन करू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वाहावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे. मी बोलवल्याने वेद बोलतो, मी चालावयास लावले तर सूर्य चालतो, मी हलवल्याने जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो, मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यू हा प्राण्यांचा ग्रास करतो व अर्जुना, ही सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारी आहेत असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे. आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन असणारा तो देखील मीच आहे.
या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे, नामरूप यांना जो आपण स्वतःच आधार आहे, पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते, याप्रमाणे जेथे सर्व जगाची रचना केली जाते, ते जगाचे राहण्याचे ठिकाण मीच आहे. जो मला एकनिष्ठपणाने शरण येतो, त्याचे जन्म व मरण मी दूर करतो. एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभाव धर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्यांच्या प्राणाच्या रूपाने वागतो. ज्याप्रमाणे सूर्य हे डबके हा समुद्र असा भेद न पाहता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो, त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक आहे असा भेद न करता, मोबदल्याची अपेक्षा न करता ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे. या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे. बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणे त्या बीजामध्येच लीन होते, त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते व नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते. याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प, जो सूक्ष्म वासना रूप असतो, तो संकल्प कल्पांच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने राहतो, ते स्थान मीच आहे. ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती आटून जातात, जातीचे वेगवेगळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते, थोडक्यात जेव्हा हा सर्व जगदाकार नाहीसा होतो, त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन्हा जगदाकार रचण्याकरिता जेथे अमर होऊन असतात, ते ठिकाण मी आहे. मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतो, त्यावेळी पुन्हा आबादानी होते. अग्नी लाकडे खातो तेव्हा लाकडेच अग्नी बनतात. त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. याकरिता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश ते तर मी आहेच आहे. आता फार बोलून जे सांगावयाचे ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात ठेव. विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. अर्जुना, जेथे मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु या प्राण्यांचे दुर्दैव असे आहे, मी सर्वव्यापी असूनही ते मला कुठेही पाहत नाहीत. लाटा या जलरूप असून त्या जलाशिवाय सुकून जाव्यात, तसेच प्रकाशरूप जी सूर्य किरणे त्यांना दिव्याशिवाय दिसू नये, त्याप्रमाणे सर्व प्राणी मद्रूपच असून त्यास आपण भगवत रूप आहोत असे वाटत नाही, हे केवढे आश्चर्य आहे. हे सर्व जग आत बाहेर माझ्याच रूपाने कोंदून भरले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु प्राण्यांचे कर्म त्यांच्यावर कसे ओढवले आहे की ते मग देवच नाही असे म्हणतात. अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे? ते ज्याला अप्राप्त आहे अशाला मात्र असेच होते, त्याला काय करावे? अर्जुना, एक घासभर अन्नाकरिता एक आंधळा रस्त्याने धावत असता चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला, पण तो आंधळा होता म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडविला. त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते, त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही ज्ञानाशिवाय करावे ते न केल्यासारखेच आहे. आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले तरी त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात. अर्जुना, आश्रम धर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात, म्हणजेच ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो, ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता तिन्ही वेद आपली मान डोलावितात व ज्यांच्या पुढे ती यज्ञक्रिया आपल्या फळासह मूर्तिमंत येऊन उभी राहते, याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वतःच यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणाऱ्या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापांचा लाभ पदरात पाडून घेतला आहे असे समज.
याचे कारण असे की त्यांनी ऋग्वेद आदी तिन्ही वेदांना जाणून 100पर्यंत यज्ञ करून माझे आराधन करून मला पूर्णपणे विसरून स्वर्गच पसंत केला. कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग तोच अभागी पुरुष ज्याप्रमाणे भीक मागावयास निघतो त्याप्रमाणे 100 यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग स्वर्गातील सुखांची इच्छा करू लागले. आता हे पुण्य आहे का? खरोखर हे पाप नाही का? म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्य मार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश करणारा म्हणतात. एरवी नरकाच्या दुःखाकडे दृष्टी देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता निर्दोष असा जो त्रिकाल आबाधित आनंद ते माझे स्वरूप आहे. माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणाऱ्या स्वर्ग व नरक या 2 प्रकारच्या आडवाटा आहेत, त्या चोरांच्या आहेत. पुण्यरूप पापाने म्हणजेच बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप याने स्वर्गाला येता येते आणि पापरूप पापाने म्हणजेच आत बाहेर जे पाप अशा पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. सर्व प्राणी माझ्या स्वरूपामध्ये असताना ज्या कृत्याने मी परमात्मा दुरावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले असता जीभ झडणार नाही का? या प्रसंगी आता हे वर्णन राहू दे. याप्रमाणे ते यज्ञ करणारे वस्तुतः माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. मग मी ज्याच्या योगाने प्राप्त होत नाही असे जे पापरूप पुण्य आहे त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे, अमरावती नगर ही राजधानी आहे, ज्या स्वर्गात अणिमा लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत, ज्या गावात कामधेनूचे कळप आहेत, ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतात, जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत, जेथे करमणुकीकरिता कल्पवृक्षांचे बागीचे केलेले आहेत, जेथे गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत, जेथे रंभेसारख्या अप्सरा नाचणाऱ्या आहेत आणि विलास करण्याकरिता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे, जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवा चाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र आपल्या अमृत किरणांनी सडा संमार्जन करतो, वाऱ्यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्याला तयार आहे, देवगुरु बृहस्पती स्वतः ज्यामध्ये मुख्य आहे असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत, जेथे पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत, ज्या ठिकाणचे घोडेस्वार लोकपालांच्या बरोबरीचे आहेत, जेथे उच्चही श्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो, असे याप्रमाणे इंद्राच्या सुखासारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जेथपर्यंत पुण्याचा अंश असतो तिथपर्यंत भोगावयास मिळतात. मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबरच यज्ञ करतात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज नाहीसे होते आणि मग ते मृत्यू लोकाला परत येऊ लागतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, त्याप्रमाणे पुण्याची पुंजी सरलेल्या यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले, त्यांचे ते अमरपणही व्यर्थ गेले. आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त झाला. आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिन्यापर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन पुन्हा मरतात. स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्याचे स्वर्ग सुख समजावे. ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफणावा त्याप्रमाणे मला जाणले नाही, प्रत्यक्ष कितीही वेद जरी झाला तरी तो व्यर्थ होय. म्हणून एका मला टाकून केलेले 3ही वेदांनी सांगितलेले धर्म कर्म आचरण निरर्थक आहे. यामुळेच अर्जुना मला एक जाणलेस मग जरी दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. जे सर्व प्रकारच्या वृत्तींसहित
चित्ताने मला पूर्ण विकले गेले. ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगलेच वाटत नाही, ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, म्हणजे ज्यांना माझ्याकरता जगण्यात आपल्या जीवनाची सार्थकता वाटते, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधी सर्व काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला. मग जे जे म्हणून त्यास करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिल्लांच्या जगण्याने पक्षीण जगते, तसेच आपली तहान भूक ज्याला काही कळत नाही, त्या लहान मुलाला जे हितकारक असेल ते आईलाच करणे भाग पडते. त्या मुलाप्रमाणे जे मला अंतःकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो, किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करतील तर माझ्याविषयी प्रेम मीच त्यांना देतो. याप्रमाणे जो जो हेतू मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो, आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो. ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे, त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार माझ्यावरच येऊन पडतो. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणत नाहीत. तर ते आग्नेय, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणून यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच भजन होत असते, कारण की या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. झाडांच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात का? परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळावरच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिये आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी म्हणजेच भोगत्याला जाऊन पोहोचतात, असे जरी आहे तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यांवर कशी बांधावी, त्या ठिकाणी पक्वान्ने ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे, त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. दुसरे कित्येक जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थच आहे. ते भलत्याच भलते असे होते. याकरिता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे? सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक इंद्रादी देवांना भजले. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत, तर ते ज्यांची इच्छा मनात करतात त्या लोकांना जातात.